यस. चला पोचलो. इथे पण इथे राहणार कुठे आहोत आपण? मॅम, पाण्यात तो तिकडे राजवाडा दिसतोय, तिथे राहायचं. अगं बाई, त्या राजवाड्यात आपण राहणार आहोत? ते ऍक्च्युली हॉटेल आहे, तिथे राहायचं आपल्याला. बापरे, केवढं भव्य आहे हो. खूप महाग असेल ना? कशाला एवढा खर्च केला? आता आपण फिरायला आलो ना, खर्चाचा विचार करायचा नाही. तुला आवडतंय ना? हो, खूप छान आहे. अहो पण तिथे जायचं कसं आपण? अरे हो, मी विचारायचंच राहिलं. तुला पोहता येतं ना? नाही. अरे बापरे, मलाही येत नाही. अगं बाई, मग आता काय करायचं? बोटीनीच जाऊया. तुम्ही मस्करी करताय ना माझी? मी आहे ना, काय काळजी करतेस? चल. यस या मॅम. पाणी खूप खोल असेल ना? 35 फूट. अगो बाई, कसं करायचं? तुम्हाला पण पोहता येत नाही. बाई, नको काळजी करूस. तुम्ही अजून माझी मस्करी करताय. नाही नाही नाही. अहो, फोन लागत नाहीये. मला जरा घरी फोन करून कळवायचंय की आपण पोहोचलोय म्हणून. अरे हो, तो फ्लाईट मोडवर आहे, तो काढायला लागेल. अगं बाई, म्हणजे परत आपल्याला विमानतळावर जायला पाहिजे? फोन मधूनच करता येतं. द्या, फोन लावते मी. आता राहू दे. हॉटेलवर गेलो की निवांतपणे कर. बोट हलते ना? नमस्कार. Welcome to Justa Lake Nahargarh Palace, Chittorgarh. Thank you. Welcome, sir. Thank you. Thank you. थैंक यू. Thank you. एक फोटो प्लीज सर. एक मिनट. इधर आइए. आइए आप सब इधर. सर पर्सनल ट्रिप साठी आलेत आणि जस्ट प्रवास करून आलेत. त्यांना थोडं रिलॅक्स करू द्या. नाही हरकत नाही. निघाली एक फोटो. ओके. नो प्रॉब्लेम. आइए. या. अगं तू अशी काय इकडे? अहो, तुमच्या बरोबर फोटो काढतायत ना? तुझ्या बरोबर काढायचा है. देखिए हमारी सौभाग्यवती है आसावरी अभिजीत राजे. निघाली. थँक्यू. थँक्यू. सर तुमची रूम रेडी आहे. हो. येता. आमचं सामान? ते तुमच्या रूम मध्ये येईल मॅम. हो, पण त्यांना कळेल का? हो, डोंट वरी मॅम. या सर. ये. या ना मॅम.
हा बोल सोम. आता जस्ट हॉटेलमध्ये येतोय, मी रूमकडे निघालोय आणि प्रवास छान झाला आणि मुख्य म्हणजे आसावरी वॉज कम्फर्टेबल. आई आहे तिथे? नाही, ती रूमकडे निघाली आहे. मी असं करतो, मी रूममध्ये जातो, सेटल होतो आणि आरामात तुला फोन करतो. हा. हॅलो हॅलो. आईचा फोन उचलणारा हा कोण आहे? या दोघांची ट्रिप कशी होते ते मी बघतो. थँक्यू. हां थँक्स. थँक्स थँक्स. अहो तो सारखा सारखा सलाम का करतोय? हां अहो थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. अहो असं काय करताय तुम्ही? हो 10-20 रुपये त्याचे तुम्ही 100 रुपये काय दिलेत त्याला? चालतं का? अहो असं खर्च नका करत जाऊ हो. बरं पुन्हा नाही करणार. बस ये ना, आते ना. तू काय करतेस तू? अहो किती स्वच्छ आहे सगळं. आपल्या बाहेरच्या चपलांनी घाण नको ना व्हायला. बाई, ते काय काय काय- काय करतेस? ते पाणी सांडेल ते अहो, नको, काय- नको. कशाला तू? अहो काचेचं हे फुटायचं ना, महागाचं आहे ना. शो साठी ठेवलेलं. बरं जाऊ दे, ठीक आहे जाऊ दे. खूप छान आहे. अरे हो, तुला सांगायचं राहिलं. मगाशी आपण रिसेप्शनला होतो ना, तेव्हा सोमचा फोन आला होता. काळजीत वाटला जरा. तू एकदा बोलून घे त्याच्याशी. हो का? अहो मी विमानात बसायला घाबरते ना, म्हणून काळजीने केला असेल त्यांनी फोन. हे सगळं ना असं बबड्याला खूप आवडलं असतं. खूप आठवण येते त्याची, बघावं असं वाटतंय त्याला. मग बघ की, हवं तर व्हिडिओ कॉल लाव, म्हणजे त्याला तू दिसशील, तुला तो दिसेल. हो का? अहो पण मला तो व्हिडिओचा कॉल कसा लावायचा कळत नाही. सोपं असतंय बघ. तर आपण हा फोन लावतो ना, हे दाबायचं. लागला बघ. अगं बाई एवढं सोपं आहे? हा. ए बबड्या, ए कसा आहेस तू? अरे आम्ही छान व्यवस्थित पोचलो. काय मस्त हॉटेल आहे. अरे पूर्वी हा राजवाडा होता, त्याचं हॉटेल केलंय. इतकं सुंदर आहे ना. हे 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 बघ, हा बघ इकडे ना, हा टीव्ही आहे, बघितलास? किती छान आहे ना. हा बघ, हा मोठा केवढा मोठा बेड आहे, बघितलास का? आणि इकडे बघ ना, हा असा ना मस्त आरसा आहे. आणि बघ या आरशावरती ना असा छान सोनेरी रंगाचा लाईट लावला आहे. आई, मला फक्त तुझा चेहराच दिसतोय. हो का? थँक्यू. वेलकम. अरे इतकं सुंदर हॉटेल आहे, इतकी आठवण येते ना तुझी. अरे यांचा वरांडा केवढा मोठा आहे माहितीये का? अरे आपलं अख्खं घर त्या वरांड्यात मावेल. थांब तुला दाखवते. हा बघितलास का? केवढं मोठं आहे इथे. आपली अख्खी सहजीवन सोसायटी मावेल इथे. किती छान दिसतंय ना. किती सुंदर आहे बघ ना. आणि एकदम शांत. आणि हा वरांडा बघितलास किती सुंदर आहे. दिसतोय तुला? अरे किती किती छान छान चित्र लावली आहेत बघ इकडे. आणि हे लाईट्स बघितलेस किती छान दिसत आहेत ना, जुन्या पद्धतीची झुमरं. आणि आणि हे बघितलंस केवढं मोठं कचऱ्याचं भांड ठेवलंय नी ते. कचऱ्याचं नाही, ते जुनं अँटिक भांड आहे, ते तांब्याचं. ऐकलंस ना बबड्या तू? असं जुनं छानसं भांड आहे. आणि आणि हे बघ. आणि इकडे ना अशा सगळ्या खूप खूप खोल्या आहेत. दिसतंय ना तुला? किती छान दिसतंय ना सगळं. खरंच रे बबड्या, खूप आठवण येते रे तुम्हा सगळ्यांची. तू ना इथे शुभ्राला घेऊन यायला पाहिजेस. शुभ्राला खूप आवडेल हे सगळं. तिचं सोड ग, तू खुश आहेस ना? हो रे, खूप खुश आहे मी. किती काळजी करतोयस रे माझी. मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांनी इकडे यावं आणि हे सगळं बघावं. ते सगळं जाऊ दे आई, तू पोचलीस तर एक फोन तरी करायचास ना.
अरे हो हो, ते काय झालं माहितीये का, ते विमानात बसल्यावरती तो फोन बंद होतो की नाही, म्हणजे फोन चालू असतो पण बंद होतो. फ्लाईट मोड म्हणतात त्याला. आणि पहिलं म्हणजे तो कॅमेरा फ्लिप कर, मला तू दिसतच नाहीयेस. बरं बरं, हे बघ. आता दिसतेय का रे मी? तो फ्लाईट मोड ऑफ केलास तेव्हा तरी फोन करायचास ना, इतकी बिझी होतीस तू. अरे तसं नाही, पण ना मला कळलंच नाही तो कसा चालू करायचा परत. मी आपली फोन करायचा प्रयत्न करते, तो फोन लागतच नव्हता. मग ह्यांनी दाखवलं मला. ए बबड्या, बाबा कसे आहेत? बरं ठीक आहे, तू पोचलीस ना, मला तेवढंच विचारायचं होतं. ए अगं बाई, असा का फोन बंद केला ह्या मुलांनी? अहो तुम्ही शिटी काय वाजवताय? हे तुझ्यासाठी नाही वाजवत आहे, उंटासाठी वाजवतोय. हा, उंटाच्या पाठीवर बसलं ना की शिटी वाजवायला लागते, नाहीतर तो उंट उधळतो. पण एकदा उधळला ना की 9 मैल जाईपर्यंत थांबत नाही. खोटं बोलताय तुम्ही, माहितीये मला. खोटं नाही, खरं सांगतोय. दादा, ये ऊंट पे बैठने के बाद सीटी नहीं बजाया तो ऊंट बेकाबू होता है ना? हाँ, सीटी बजाना पड़ेगा. और मैंने अकेले में बजाया तो चलेगा या मैडम को भी बजाना पड़ेगा? नहीं, मैडम को बजाना पड़ेगा. हाँ, ते बघ. अरे बापरे, अहो पण अहो मला नाहीये शिटी वाजवता. बघ बघ बघ, तू शिटी वाजवत नाही ना, उंट तिरपा झाला. मी प्रयत्न करते. हा, ए बाबा, मी प्रयत्न करते. हा, तू उधळू नकोस. कोणाशी बोलतेस तू? अहो ह्याला सांगते, उंटाला. अगं उंटाशी मराठी बोलून कसं चालेल? त्याला मराठी कसं कळेल? तो राजस्थानातला उंट आहे. ए बाबा, मैं सिटी वाजवण्याची कोशिश करते. हा, तुम प्लीज उधळू नको. हा प्लीज. बाबा वाजव वाजव, लवकर वाजव. बघ बघ, छान चालतोय आता. हसताय ना तुम्ही? माझी मस्करी करताय. जा, मी नाही जाते. मी शिट्टी वाजवताना छान दिसत असणार, पण तुम्हाला इथून दिसत नाहीये. मी जाते आता खरंच. जा. कशी जाशील? उंटाने जावं लागेल. सारखी मस्करी करता तुम्ही माझी. नाही ग, तू रागावलीस की छान दिसतेस ना, म्हणून करते. उगीच आपलं. हा, उगीच नाही, खरंच चांगली दिसते. मग आता तर दिसतच नाही, नुसतं तुझा राग मला जाणवतोय मागे. त्या उंटाचं नाव काय आहे? दादा, इसका नाम क्या है? पूरा पूरा. भूरा. भूरा. अरे वा, किती छान नाव आहे. सोहम, आपण कुठे आलोय? कुठे आलोय म्हणजे? तुला अजून नाही कळलं? आपण केसरी सोबत राजस्थान टूरला आलोय. मी मस्करी करायच्या मूडमध्ये नाही आहे सोहम. आपण इथे का आलोय? दुसरीकडे गेलो असतो ना आपण. का? तू केसरी सोबत राजस्थान टूर केली आहेस? नाही, पण आपण एखादं दुसरं ठिकाण बघायला गेलो असतो ना. तुला माहित होतं ना, आई आणि अभिजित सर इथेच आहेत. आपल्यामुळे ते डिस्टर्ब नाही होणार का? अरे यार, मी हा विचारच नाही केला. अरे यार काय सोहम? शुभ्रा, अगं मला तुला फक्त फिरायला घेऊन यायचं होतं. आणि त्यात आई म्हणाली राजस्थान खूप चांगलं आहे, तुम्ही लोक सुद्धा इथेच या. म्हणून मी म्हटलं आपण सुद्धा इथेच जाऊ ना. मी ऍक्च्युली हा विचारच नाही केला ग की ते लोक सुद्धा इथेच आहेत आणि त्यांनाही डिस्टर्ब होईल. म्हणून इथे येईपर्यंत आपण कुठे येतोय हे मला कळूच दिलं नाहीस तू. एक मिनिट शुभ्रा, तुला काय वाटतंय? त्यांना डिस्टर्ब करायला मी मुद्दामून तुला इथे घेऊन आलो? बरं ऐक, मला आईची खूप आठवण येत होती. हो, आणि ती इथे आहे म्हणून, आणि त्यात तिने बोलवलं तुम्ही पण इथेच या म्हणून मी म्हटलं आपण सुद्धा इथेच येऊया.
खरं सांगू मला तिला आणि तुला दोघींनाही सरप्राईज द्यायचं होतं. ऍक्च्युली मला स्ट्राईक नाही झालं, ते लोक सुद्धा इथेच आहेत. आपण जाऊया परत, चल नको थांबूया चल. खरंच आईंचा बबड्या आहेस तू. थांबूया आता, फिरून जाऊ. पण ऐक, आपण त्यांना भेटलो तरी पण आपण त्यांना सांगू की आम्हाला आमची प्रायव्हसी हवी आहे असं कारण देऊया आणि त्यांना डिस्टर्ब नको करूया. ठीक आहे? हो ऑब्विसली. हे बघ मला सुद्धा तुझ्याच बरोबर वेळ घालवायचा आहे, कळलं? त्यांना त्यांचं फिरवत आहे. हा बरं, त्यांना ऍटलिस्ट कळूया तरी आपण इथे आलोय म्हणून. कशाला, ते इथे आल्यावर कळेल ना. नाही नको, आपण त्यांना कळूया ना. एक काम करतो, आपण तिला सरप्राईज देऊया. मी तिला फोन करून आत्ता बोलवतो. हा अरे पण सोहम काय सांगणार? ऍक्च्युली एक काम करतो, डिरेक्टली फोन लावण्यापेक्षा ना आपण त्यांना सांगूया त्यांच्या बॅगचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा म्हणजे तिला कळणार नाही की आपण इकडे आलोय. थांब मी लगेच फोन लावतो तिला. हे नको, मोबाईलवरनं लावला कळेल ना. मी रिसेप्शनवरनं लावतो. तू अरे थांब, पण मी सोहम, आलोच त्याला आलोच. आत्ता का डिस्टर्ब करतोयस तू? ये नंबर पे एक फोन करना था. Come on, Grandpa, you can do it. You can do it. Grandpa, हे कवर घ्या. Yes, yes. Yeah, Grandpa ना क्वीन मिळाली. हे चिटिंग आहे, एकदम चिटिंग. आता काय झालं? तू कशाला रडतो? हे बघ, तुझ्या टीम मध्ये मॅडी आहे, माझ्या टीम मध्ये कोणीच नाही. थांब, मी सुलभाला बोलवतो. ए तिला बोलवलं असतं, याद राख. थांब, मी बघतो कोण आहे ते. अरे दत्ता, तू जाईपर्यंत तो माणूस निघून जाईल. वेट वेट वेट, मी बघते कोण आले ते. वाव, थँक यू व्हेरी मच. बाय. ग्रँडपाचा आवडता पिझ्झा. आणि हे काय, पिझ्झा बसून खायला खुर्च्या सुद्धा पाठवायला लागले की काय? नाही ग्रँडपास फ्रेंड, आपले ग्रँडपा जरा स्लो आहेत ना, त्याला जरा फास्ट करण्यासाठी. म्हणजे तुम्ही बसा या चेअरवरती, मग सांगते. द्या इकडे. उठा उठा उठा. ये रेडी. ये परत एकदा. ये काय कळलं प्रॉब्लेम काय होतो? हो सर, डोंट वरी, ते सांगतीलच आपल्याला. काय झालं, आम्हाला बोलून घेतलं तर? सरप्राईज. शुभ्रा, बबड्या, अरे तुम्ही कसं काय इकडे? हे किती बरं झालं, मला किती आठवण येत होती रे तुमची. हो ना आई, मी पण खूप मिस केलं तुला. मला अशी सवय नाही आहे ना तुझ्याशिवाय एकटं राहायची. खरं सांगू आई, आई जवळ नसली ना की मुलांना तिची किंमत कळते. म्हणजे मला तुझी किंमत आधीपासून होती, पण आता अजून जास्त कळते. सगळ्यांना आसावरीची आठवण येत होती बाबा, आमची कोणाला आठवणच येत नव्हती. असं नाही या सर, तुमची पण सगळ्यांना आठवण येत होती आणि सगळ्यात जास्त तर आजोबांना. चप्पल चोरीला गेली काय त्यांची? तुम्ही दोघं इथे आलात म्हणजे बाबा घरी एकटे असतील ना रे? मुळीच नाही, त्यांच्याबरोबर सुलभा काकू आहेत आणि त्यांचे प्रिय मित्र कारखानीस काका. आणि बाय द वे, या सगळ्यांची मॉनिटर बनली आहे आपली मॅडी. अरे मग काळजीचं कारणच नाही, ते एकदम एन्जॉय करत असणार. ए शुभ्रा, खूप बरं केलं सर तुम्ही इथे आलात ते. आई, मला काहीच माहित नव्हतं यातलं. हा सगळा प्लॅन सोहमचा होता. मला इथे येईपर्यंत माहित नव्हतं आम्ही इथे येतोय ते. ऍक्च्युली सर, आईला खूप मिस करत होतो मी, आणि हिला फिरायलाही घेऊन जायचं होतं, म्हणून मी केसरीची राजस्थान ग्रुप टूर सिलेक्ट केली. हे बघा, तुम्हाला आम्ही अजिबात डिस्टर्ब करणार नाही. आईला बघितलं बरं वाटलं. आता आम्ही आमचं वेगळं जाऊ. अरे असं काय बोलतोयस बबड्या? अगं मग काय, आम्ही कशाला उगाच तुमच्या दोघांमध्ये. काय शुभ्रा? मग काय, आणि आम्हाला आमची प्रायव्हसी पण हवी आहे की. तीही मिळेल, त्याची काळजी मी घेईन. पण आता तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही सगळीकडे आमच्या बरोबर असणार आहात. नाही सर, प्लीज नको. का नाही शुभ्रा, अगं मजा येईल. नाही सर,
खरंच नको. म्हणजे हा वेळ तुमचा आहे आणि तो तुम्हीच एकत्र घालवा. हे बघा, वाटलंच तर आपण जायच्या आधी एकदा परत भेटूया की सगळे. अरे पण एकत्र जाण्यात मजा आहे ना. मी आणि आसावरी काय आता आयुष्यभर एकत्रच असणार आहोत. आपल्याला चौघांना परत असा वेळ कधी मिळेल सांगता येत नाही ना. तेव्हा आता तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, आमच्या बरोबर असणार आहात. प्लीज प्लीज यार. सर तुम्ही आता इतका आग्रह करताय तर ठीक आहे, आम्ही थांबतो तुमच्या सोबत. हा अगं नाही, ठीक आहे ना, ते आपलेच आहेत. परके थोडी आहे शुभ्रा. ठीक आहे. काय 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 शुभ्रा, इशारे कसले करतेस? हा माझं ऐकणार नाहीस ना. ए शुभ्रा प्लीज थांबा ना आमच्या बरोबर. बरं प्रिताली, ही शुभ्रा माझी मुलगी, माझी सून. हा सोहम. हॅलो. आणि ही माझी आई. आणि ही प्रिताली. हॅलो सर. हॅलो मॅम. केसरी टूर्स कडनं आमची सगळी अरेंजमेंट ही करते. हुशार आहे हे सांगायला नकोच, कारण हे सरप्राईज अजिबात तिने आम्हाला सांगितलं नव्हतं. हा शहाणी आहेस हा. सो प्रिताली, आता शुभ्रा सोहम आमच्या बरोबर असतील तशी व्यवस्था तू करून घे. ओके. येस सर. पण मला त्यासाठी ना तुमच्याकडून एक लेटर लागेल की तुम्ही ग्रुप टूर सोडताय. बाकी माझ्या ऑफिसमध्ये बोलून मी सगळीच अरेंजमेंट करते. गेट. थँक्स. ओके. येस. थँक्यू. मला किती आनंद झालाय तुम्ही आहात. वा शुभ्रा. सोहम, बरं वाटलं आलास. मला नाही येत. अहो सांगा ना. अहो मला खरंच येत नाही नाचता. What
मिळाली ना? हो. अरे बापड्या, बरा आहेस ना तू? काय झालं रे? आई तू बस नाही इथे. बापरे, अरे बघू ताप आहे का तुझ्या अंगात? अच्छा, कशाला उठून आलास? झोपायचं ना जरा. हा, खूप बरं नाही वाटत आहे का तुला? पाणी आणू का तुला मी? सोहम, पाणी आणू? नाही नको. सावकाश सावकाश राजा, शांत हो. हा, गुड मॉर्निंग ग्रँडपाज फ्रेंड. गुड मॉर्निंग मॅडी. मॅडी, हा आमचा दत्ताच आहे ना? अजून कोणी आहे का इतका स्मार्ट सहजीवन सोसायटीत? अगदी बरोबर. स्मार्ट जावायचा स्मार्ट सासरा. येस. ग्रँडपाज, चला तर आपण जॉगिंग करूया. जॉगिंग? हा, नको, तूच जा. अगं तू तरुण आहेस, आम्ही तरुण दिसतो फक्त. मी मनाने तरुण आहे, पण मी माझ्या मित्रासोबत चालतो. तू काय धावायचं धाव. ओके. चल. अरे ओ माय गॉड. मॅडी पडला. धावते कमी आणि धडक जास्त मारते. तिच्यामुळे आज कोणीतरी नक्की पडणार. तिचं सोड. पण तुला बघून कोणी पडलं की नाही? कोण? कोण म्हणजे काय? अरे तुझी हेमा. आज तुला पाहून तिच्या काळजाचे 2-4 ठोके चुकले असतील. उगाच नको ते बडबडू नको. अय्या, कुलकर्णी टी शर्ट मध्ये किती हँडसम दिसताय. अगदी 10 वर्षांनी लहान, म्हणजे माझ्याच वयाचे. अगदी धर्मेंद्र. मला की नाही माहेरी हेमा म्हणायचे, बरोबर. पण आज दत्ता मात्र खरंच धरम दिसतोय. हो ना, अगदी यमला पगला दिवाला. अय्या, यांना काय झालं? त्याची वॉकची वेळ झाली, मी सुद्धा जातो. अहो, काय का कुठे राहिले अभिजित्राचे? अरे येतच असतील राजा. आपण पटकन आलो ना बाहेर, त्यातून 1-2 गाड्या बघत असतील. हे दरवेळेस आहे माहितीये, त्यांच्यामुळे उशीर होतो. ए सोहम, त्यांच्यामुळे उशीर होत नाही, तुझ्यामुळे घाई घाई होते. बरं मला सांग, आपलं पुढचं डेस्टिनेशन काय? आपण निघायचं का? अरे सोहम, सर येत आहेत ना. अगं ते आताच आहेत का अजून? हो मॅम, पण ते येतात. उगाच एकामुळे सगळ्यांना उशीर होतो दरवेळी. अरे बबड्या, हो रे, पण अगं बाई, ती बघ आपल्याला आवडलेली गाडी. हो, अहो अहो, तुम्ही या गाडीत? येस. या गाडीत बसल्यावर राजा राणीला किती छान वाटत असेल असं म्हणाले तीस ना. आता तूच बसून ठरव कसं वाटतं ते. अगो बाई, म्हणजे ही गाडी? येस, आज आपल्याला या गाडीतून फिरायचंय. ही प्रिताली आणि केसरी टूर्सला सांगून खास तुझ्यासाठी मी अरेंज केली.
हो पण कशाला असं केलं तुम्ही? किती महाग असेल ही गाडी. कमाल आहे ना तुमची. बसलीस? हो हो. बस बस बस. सोहम सोहम काय करतोय? आईंसाठी सरप्राईज आहे ना. आपण एकाच स्पॉटला चाललो ना पण. हो पण सरांना आणि आईना जाऊ दे पुढे. अगं पण तुम्ही. मॅम त्यांच्यासाठी रेग्युलर कार रेडी आहे. आई तुम्ही जा पुढे, आम्ही येतोच. असं म्हणतेस का? अगं पण तुम्ही आमच्या बरोबरच आला असतात म्हणजे आपण सगळे मावलो असतो तर. नाही मावणार. तुम्ही दोघंही पुढे जा. आणि काय तास दीड तासाचा प्रश्न आहे ना आई. आम्ही येतो की मागून. तुम्ही छान ड्राईव्ह एन्जॉय करा. ओके सर, तुम्ही आता आईना घेऊन निघा. आम्ही दोघी इथे बोलत बसलो ना तर आपण इथेच राहू. निघा निघा पटकन. आर यू शुअर? येस सर. चल 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 सोमतो मग मागच्या गाडीत जाऊया. अरे, आपल्याला खूप फिरायचंय आज. दुसऱ्या बाय सुद्धा जायचं. खूप मजा करायची आपल्याला. सोम चल आपण इथे मागे बसूया दोघं. चल आपण बसूया. येस. दादा चलो जल्दी चलो. वो गाड़ी के पीछे रखना गाड़ी. चलो 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 जल्दी चलो. हो राहू द्या. तुमचा हात दुखेल. तुला ऊन लागतंय ना पण. आपण किती वेळाचं धरून ठेवणार तुम्ही? जेवढा वेळ आपण बसलोय तेवढ्या वेळ. अहो नाही नाही खरंच तेव्हा हात दुखेल तुमचा. ऊन लागतंय तुला. अहो हात दुखेल तुमचा. तू गॉगल लाव. नको नको नाही तुम्ही लावा. चांगला दिसेल. तुम्हाला त्रास होईल. डोकं दुखेल. मी पण नाही लावत. असं नका करू. ठेवा ना. मग मी एकट्याने कसं गॉगल लावायचा? बरं थांब, गंमत करतो ना. डोळे बंद कर. आता काय नवीन सरप्राईज? उघडू नकोस हा. उघडायचं नाही मी सांगितल्याशिवाय. आता उघडू? नाही थांब जरा. उघड. माझ्यासाठी? मला सवय नाहीये. सवय होईल. कसं दिसतंय? तूच बघ डोळ्यात त्या गॉगल मध्ये. चांगलं दिसत. विचित्र नाही ना दिसत आहे? नाही छान दिसत. थँक्यू.